माणसाच्या आयुष्याच्या प्रवासात काही मोजक्या क्षणांचा उत्सव साजरा केला जातो. जन्म, बाल्य, तारुण्य, गृहस्थ आणि या गृहस्थाश्रमाची सांगता किंवा स्वतःसाठी आयुष्य जगायची सुरुवात म्हणजेच सेवानिवृत्ती. सेवानिवृत्ती हा शब्द ऐकताच अंगावर शहारे, डोळ्यात नाजूकसे अश्रू आणि अर्ध आयुष्य ज्या सेवेमध्ये व्यतीत केलं त्या सेवेचा शेवट करताना जड झालेलं अंतःकरण. एकनाथ पालांडे. मुंबईची लाईफलाईन असलेल्या बेस्ट परिवहन सेवेत वाहक म्हणून 33 वर्ष सातत्याने जनतेच्या सेवेत असलेलं व्यक्तिमत्व. श्रमप्रतिष्ठेद्वारे लोकांमध्ये मिसळणारे, माणुसकी जपणारे, आपल्या वक्तशीरपणामुळे, कार्यनिपुणतेमुळे वेगळा असा ठसा उमटविलेले असे आपले एकनाथजी पालांडे. मी एकनाथ पांडुरंग पालांडे बेस्ट उपक्रमामध्ये 3/12/1991 घाटकोपर आगारामध्ये भरती झालो आणि आज 30 नोव्हेंबर 2024 याच आगारामध्ये सेवानिवृत्त होत आहे. बेस्ट उपक्रमातर्फे निष्कलंक सेवेचे 7 बक्षिसं पटकावलेले, भल्या पहाटे 5 वाजता उठून नित्य नेमाने 6:20ची लोकल पकडणे, आपल्या कामाच्या ठिकाणी हजर हो, प्रवासी सेवेत दिवसभर कार्यरत राहणे आणि संध्याकाळी घरी येऊन कुटुंबाला वेळ देणे, सामाजिक कार्यात झोकून देणे हा त्यांचा नित्यक्रम. आज सेवानिवृत्तीच्या निमित्ताने मागे वळून पाहताना त्यांना आठवतात ते त्यांचे सुरुवातीचे दिवस. 1984 साली मुक्काम पोस्ट कुंभवडे, जिल्हा सिंधुदुर्ग. कोकणातून मुंबईत नोकरी धंद्या करता आले. छोट्या मोठ्या खासगी कंपनीत मिळेल ते काम करून मुंबईत बस्तान बसवण्याचा प्रयत्न, मेहनत, चिकाटी आणि जिद्द या जोरावर 1988 साली इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये रोजंदारीवर श्रम करत असताना पोलीस विभाग आणि बेस्ट मधून नोकरीसाठी एकाच वेळी कॉल. मग बेस्टमध्ये मुलाखत देऊन पास झालेल्या या मेहनती उमेदवाराने तारेवरची कसरत करत दिवसा बेस्टची ट्रेनिंग आणि रात्री इन्कम टॅक्समध्ये नोकरी अशी दुहेरी भूमिका केली. या मेहनतीला यश आलं आणि मग बेस्टमध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळाली. सर्वसामान्यांच्या स्वप्नाप्रमाणे स्वतःचं घर असावं असं ठरवून त्याला मूर्त स्वरूप देत ठाणे येथे स्वतःचं घर घेऊन 1991 साली नव्या संसाराला सुरुवात केली. सौभाग्यवतींची तितकीच मोलाची साथ आणि अपार कष्ट करून 2001 साली कळव्यामध्ये अजून एक घर घेतलं आणि आज कळव्यामध्येच कायमस्वरूपी स्थायिक झाले आहेत. समाजकारण आणि राजकारणाची आवड असल्याने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या धगधगत्या विचारांनी प्रेरित होऊन शिवसेनेसारख्या बलाढ्य संघटनेत सामील होत सामान्य शिवसैनिक ते चेंदणी ठाणे येथील उपशाखा प्रमुख आणि तिथून पुढे बेस्ट कामगार सेनेच्या उपाध्यक्षपदापर्यंत यशस्वी वाटचाल. आता सेवानिवृत्तीच्या टप्प्यावर नोकरीतील कार्यकाळ संपला असला तरी सामाजिक कार्यात सक्रिय राहणार असल्याचा त्यांचा मानस आहे. त्यांच्या या सेवानिवृत्तीनंतरच्या पुढील आयुष्याला सर्व हितचिंतक, मित्रमंडळी, कुटुंबीय यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा.